हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अशोक चव्हाणांचा आज देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकरांसह नांदेडमधील काँग्रेस पदाधिकारीही भाजपमध्ये जाणार। मोदींचं यश मान्य केलंच पाहिजे। मोदींच्या काळात देशात मोठे प्रकल्प उभे। ते राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची लोकमत वृत्तपत्राला मुलाखत। चव्हाणांकडनं पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक। पक्षात मनमानी कारभार, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं तयारी नव्हती। आंदोलनाची वेळ असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण सुरू। मुलाखतीतनं अशोक चव्हाणांकडनं नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवरही रोष व्यक्त। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असणार। अशोक चव्हाण भाजपकडनं राज्यसभेची निवडणूक लढवणार। अशोक चव्हाण उद्या अर्ज भरणार। कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतनं जाहीर होणार। लोकसभेसोबतच राज्यामध्ये विधानसभा निवडणूक घ्यायची का? भाजपकडनं चाचपणी सुरू। एकत्र निवडणूक घेतल्यास काय चित्र असेल? सर्वेक्षण सुरू। सर्वेक्षणानंतर पुढील निर्णय होणार, सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू झालं होतं। विजय वडेट्टीवारांचा दावा, इतर पक्षातील नेते पळवून भाजप घरं सजवतंय, वडेट्टीवारांची टीका। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू। भाजप नेते गिरीश महाजन यांचा मोठा दावा। डिमोशनचं बक्षीस मिळालेले चव्हाणांना प्रवेश देणार। अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशावरून दानवेंची फडणवीसांवर टीका। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक। रमेश चेंडीतला ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार, तर उद्या काँग्रेस आमदारांची बैठक। माझ्या जीवाला काही झाल्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार, राजानं विचारे यांचं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना पत्र। ठाण्यातील गुन्हेगारांची परेड काढण्याचीही विचारेंची मागणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।